नमस्कार. आपण आज एका महत्वाच्या कायदेशीर गोष्टीबद्दल बोलणार आहोत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधलं कलम 155. आपल्या जमिनीच्या रेकॉर्डमध्ये म्हणजे सातबारा उतार्यावर वगैरे कधी छोट्या चुका होतात ना, हो. त्या कशा दुरुस्त करायच्या याबद्दल आज आपण जरा खोलात जाऊन माहिती घेणार आहोत. नमस्कार. हो, अगदी. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की सातबारावर नावाचं स्पेलिंग चुकतं. समजा वसंत ऐवजी वसत असं लिहिलं गेलंय, हो. किंवा मग गट नंबर, सर्वे नंबर यातला एखादा आकडा मागे पुढे होतो आणि मग कर्ज काढायचं असेल किंवा दुसरं काही सरकारी काम असेल तर अडचण येते. बरोबर. अगदी. अशा वेळी लोकांना वाटते की आता काय करायचं, ही तर किरकोळ चूक आहे. पण याच किरकोळ चुकांसाठी हे कलम 155 आहे. याला लिपिकीय चुका म्हणतात, क्लेरिकल एरर्स. लिपिकीय चुका. हां. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरं का, या दुरुस्तीने जमिनीच्या मालकी हक्कात काहीही फरक पडत नाही. अच्छा. मालकी हक्क तोच राहतो. हो. फक्त रेकॉर्डमधली चूक सुधारली जाते. अगदी तंतोतंत. फक्त जी लिखाणातली किंवा टायपिंगमधली चूक आहे ती दुरुस्त होते. मग या लिपिकीय चुका म्हणजे नक्की काय काय? म्हणजे उदाहरणादाखल आपल्या स्रोतांमध्ये काय दिलंय? नावाचं स्पेलिंग चुकणं हे तर झालंच. अजून? नावातील स्पेलिंग चूक, गट नंबर किंवा सर्वे नंबर लिहिताना टायपिंगमध्ये चूक होणं, कधी क्षेत्रफळ लिहिताना पण लहानशी चूक होते. म्हणजे समजा 40 गुंठ्याऐवजी चुकून 38 किंवा 39 लिहिलं गेलंय, किरकोळ फरक असेल तर, किंवा पत्ता चुकीचा नोंदवला गेलाय, अशा गोष्टी यात येतात. म्हणजे मोठ्या चुका नाहीत, बरोबर, फक्त लिखाणातल्या किंवा आकड्यांमधल्या छोट्या चुका. हो. आणि हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की ही प्रक्रिया आणि फेरफार प्रक्रिया वेगळी आहे. हो, फेरफार म्हणजे म्युटेशन. हो, ते कलम 149-150 मध्ये येतं ना. अगदी बरोबर. फेरफार म्हणजे मालकी हक्कात बदल होणं. जसं की खरेदी विक्री झाली किंवा वारसा हक्काने नाव लागलं, ती एक मोठी आणि कायदेशीर प्रक्रिया आहे. कलम 155 फक्त किरकोळ दुरुस्त्यांसाठी आहे. समजलं. म्हणजे फरक स्पष्ट आहे. आता ही दुरुस्ती करायची कशी? प्रक्रिया काय आहे याची? स्रोतांप्रमाणे तर सोपी वाटते. पहिला टप्पा काय? अर्ज करायचा. हो, ज्याच्या रेकॉर्डमध्ये चूक आहे त्यांनी एक साधा अर्ज करायचा तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्याकडे, आणि त्या अर्जासोबत पुरावे जोडायचे. पुरावे म्हणजे काय लागतं साधारणपणे? म्हणजे चूक काय आहे आणि बरोबर काय असायला पाहिजे हे दाखवणारे कागदपत्र. जसं जुना सातबारा असेल तर तो, किंवा एखादा जुना फेरफार उतारा असेल, आधार कार्ड किंवा इतर कुठलाही सरकारी रेकॉर्ड ज्यात बरोबर नोंद आहे. अच्छा, म्हणजे अधिकाऱ्याला कळलं पाहिजे की नक्की चूक काय आहे आणि बरोबर काय आहे. बरोबर, पुरावे महत्वाचे आहेत. अर्ज आणि पुरावे दिले की मग पुढे? मग तलाठी ते सगळं तपासतो, प्राथमिक तपासणी करतो आणि मग तो एक अहवाल बनवतो की हो, इथे चूक आहे आणि ती अशी दुरुस्त करायला हवी. हा अहवाल जातो मंडळ अधिकाऱ्याकडे, म्हणजे सर्कल ऑफिसरकडे. बहुतेक वेळा मंडळ अधिकारीच दुरुस्तीचा आदेश देतात. अच्छा, मंडळ अधिकारी फायनल ऑर्डर देतात. हो, बऱ्याच प्रकरणात. पण कधी म्हणजे चूक जरा मोठी वाटली किंवा काही गुंतागुंत असेल तर प्रकरण तहसीलदाराकडे जाऊ शकतं. मग तहसीलदार आदेश देतात. आणि यासाठी काही फी वगैरे भरावी लागते का अर्जदाराला? नाही, अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाहीये. फक्त जर दुरुस्त झालेल्या रेकॉर्डची म्हणजे सातबाराची वगैरे सर्टिफाईड कॉपी हवी असेल तर त्यासाठी जे शासकीय शुल्क आहे ते लागतं. हे चांगलं आहे की फी नाहीये. आणि ही दुरुस्ती फक्त सातबारा पुरतीच असते की अजून कुठल्या रेकॉर्डमध्ये होते? नाही, फक्त सातबारा नाही. गाव नकाशा असतो ना, ज्याला आपण टिपण म्हणतो, त्यातल्या चुका पण याच कलमाखाली दुरुस्त करता येतात. तसंच 8 उतारा किंवा इतर महसुली नोंदींमध्ये अशा चुका असतील तर त्याही कलम 55 नुसार दुरुस्त होतात. बर. आणि एकदा आदेश झाला की ती दुरुस्ती रजिस्टरमध्ये नोंदवतात. आणि आता तर सगळं ऑनलाईन आहे, तर महाभूलेख सारख्या पोर्टलवर पण अपडेट होतं. म्हणजे रेकॉर्ड एकदम अद्ययावत राहतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कलम 155 हे रेकॉर्डमधल्या किरकोळ चुकांसाठी एक सरळ, सोपा आणि कायदेशीर मार्ग आहे. आणि याने मालकी हक्काला धक्का लागत नाही. अगदी. आणि याचं महत्त्व खूप आहे बरं का, कारण अचूक रेकॉर्ड असणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर भविष्यात मालमत्तेवरून वाद होतात, चुकीच्या नोंदीमुळं कर्ज मिळायला किंवा इतर कामांना अडथळे येतात. खरंय.
या कलमामुळे लोकांचा वेळ वाचतो, पैसा वाचतो. नाही तर छोट्या चुकीसाठी पण मग लोकांना कोर्ट कचेऱ्या कराव्या लागल्या असत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कायदा स्पष्ट करतो की किरकोळ चूक कोणती आणि मालकी हक्कातला बदल कोणता. यामुळे प्रशासकीय स्पष्टता राहते. हो ना, हे खूप महत्वाचं आहे. तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण कलम 155 काय आहे, ते कसं काम करतं, त्याची प्रक्रिया काय आहे, हे सगळं समजून घेतलं. 7/12 नकाशे यातल्या टायपिंग किंवा लेखण्याच्या चुका कशा सोप्या पद्धतीने दुरुस्त करायच्या याचा हा मार्ग आहे. अगदी बरोबर. ही एक खरं तर छोटीशी तरतूद आहे कायद्यातली, पण खूप महत्वाची. प्रशासकीय कामात सुलभता आणणारी आणि नागरिकांसाठी सोयीची. शेवटी अचूक रेकॉर्ड हेच महत्वाचं. बरोबर. आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतोय. आपण आता सगळं डिजिटल करत आहोत. जमीन रेकॉर्ड्स पण ऑनलाईन होत आहेत. मग भविष्यात अशा लिपिकीय चुका मिळत होऊच नयेत. यासाठी म्हणजे डेटा एंट्री करताना किंवा व्हेरिफिकेशन करताना अजून काय काळजी घेता येईल किंवा काय सुधारणा करता येतील यावर विचार करायला हरकत नाही.